नमो नमः छात्राः। द्वादशी कक्षा संस्कृतम आल्हादः या पुस्तकामध्ये आपण इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम पाहत होतो। याच्यामध्ये एकूण 7 मंडलं सांगितलेली आहेत। 7 मंडलापैकी प्रथमः मंडलम, द्वितीय मंडलम, प्रथम मंडलम विषयी चर्चा झालेली आहे। द्वितीय मंडलममध्ये पद्यविभागावर आधारित हे द्वितीय मंडलम आहे। त्यामधील प्रथमः पाठः क्षणम मनोविनोदनम याविषयी आपण अभ्यास केलेला आहे। ते अभ्यास करत असताना त्याचा भाषाभ्यास पण आपण अभ्यासलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय पाठः उत्सवप्रिया देवभूमी महाराष्ट्रावर आधारित असलेलं जे पद्यविभाग आहे, उत्सवप्रिया देवभूमी, महाकवी पंडित वसंत शेवडे महोदयांनी लिहिलेलं हे आधुनिक कवी आहेत। त्या कवीनं लिहिलेलं जे काव्य आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत। त्यांचा जो कालावधी आहे 1917 ते 1999 हा त्यांचा काय आहे तर कालावधी आहे। मग उत्सवप्रिया देवभूमी हे कुठल्या ग्रंथातलं आहे तर श्री देवदेवेश्वर महाकाव्यम ह्या महाकाव्यातील काय आहे तर उत्सवप्रिया देवभूमी ही प्रथम सर्गातील आहे। त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। यामध्ये महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे। महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय यांना दुसरा उत्तर प्रदेश संस्कृत अकादमीने द्वितीय म्हणजे दुसरा कालिदास असे पण काय केलेले आहे तर उपाधी देऊन सभाजित केलेला आहे, सन्मानित केलेला आहे। कारण महाकवी कालिदास हे पण वैदर्भी रीतीनुसार काव्य रचत होते आणि त्याच पद्धतीनं महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय हे आधुनिक कवी जे आहेत त्यांनी सुद्धा वैदर्भी रीतीवर आधारित काव्यरचना केलेली आहे। रीती म्हणजे काय तर काव्याचा जो प्रकार आहे त्याला आपण रीती असं म्हणतो। काव्य करण्याची जी पद्धत असते त्याला रीती म्हणतात। काय आहे तर रीती पांचाली, वैदर्भी आणि गौडी अशा प्रकारच्या अनेक रीती आहेत। त्यापैकी महाकवी कालिदास आणि महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय यांनी काय केलं आहे तर वैदर्भी रीतीचा काय केलं आहे तर आपल्या काव्यामध्ये उपयोग करून काव्यरचना केलेली आहे। म्हणून महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय यांना दुसरा कालिदास असे काय केलेले आहे तर उपाधी मान सन्मान देऊन विभूषित केलेला आहे। त्यांना असा हा पुरस्कार दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्सवप्रिया देवभूमी म्हणजे महाराष्ट्राचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर याची आपण भूमिका पाहूया। भूमिका पाहत असताना आपण आत्ताच चर्चा केली की महाकवी कालिदास आणि महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय या दोघांनी काय केलेलं आहे तर वैदर्भी रीतीचा वापर केलेला आहे। वैदर्भी म्हणजे काय तर कमीत कमी समास याच्यामध्ये काय केलेले असतात, वापरलेले असतात। याच्यामध्ये अल्पप्राण असलेल्या काय केलेला असतो वर्णांचा जास्त वापर होत असतो। अशा पद्धतीची ही काय आहे तर वैदर्भी रीती आहे। याच्यामध्ये सर्ग म्हणजे काय तर अध्याय ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की नंतर येणार आहे। तर याचे रचयिता कोण आहेत तर महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय। ग्रंथ आहे श्री देवदेवेश्वर महाकाव्यम। तर याची प्रत्यक्षात आपण भूमिका काय दिलेली आहे ते बघूया। भूमिका महाकवी ही पंडित वसंत शेवडे महोदय म्हणजे महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय यांचा काळ जो दिलेला आहे 1917 ते 1999। अर्वाचीन संस्कृत क्षेत्रस्य अपूर्वम भूषणम। अर्वाचीन म्हणजे सध्याच्या आधुनिक संस्कृत क्षेत्रामधील काय आहे तर यांचं अपूर्व असं भूषण असलेलं, मान सन्मान प्राप्त झालेले हे काय भूषणच असलेलं अर्वाचीन संस्कृत क्षेत्राचे हे भूषण असलेले वसंत शेवडे महोदय आहेत। उत्तर प्रदेशाच्या संस्कृत अकादमीने एषः विदर्भपुत्र हे जे विदर्भपुत्र आहेत म्हणजे पंडित वसंत शेवडे महोदय हे काय आहेत तर विदर्भाचे आहेत। ह्या विदर्भपुत्राला अपर कालिदासः इति सर्वोच्च पुरस्कारेन म्हणजे अपर कालिदास दुसरा कालिदास ह्या सर्व उच्च असलेल्या पुरस्काराने सभाजितः म्हणजे सन्मानित केलेला आहे। संस्कृत निपुणः कविवर्यन संस्कृतमध्ये निपुण असलेल्या ह्या सर्वश्रेष्ठ कवीने अयम नैकानिक काव्याने रचितवान यांनी काय केलं तर अनेक प्रकारची काव्यरचना केलेली आहे, काव्य लिहिलेले आहेत। वैदर्भी रीतीम अवलंब्य म्हणजे वैदर्भी रीतीचा अवलंब करून म्हणजे आता याच्यापूर्वी आपण बराच वेळ वैदर्भी रीतीवर चर्चा केलेली आहे। महाकवी कालिदास आणि महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय यांनी वैदर्भी रीती कशी वापरली याच्याबद्दल भरपूर चर्चा केलेली आहे। त्या वैदर्भी रीतीला निबद्धानी कवेः काव्यानी
सुहृदय हृदयानी आल्हादयंती. तर यांची जी काव्य आहे वैदर्भी रीतीला अवलंबून जी काव्यरचना केलेली आहे रसिकजनाच्या हृदयाला काय करतात तर आनंद देतात. महाभाग एषः ह्या महाशयानी षोडश सर्गात्मकम म्हणजे 16 सर्गाचा, सर्ग म्हणजे काय तर आत्ता सांगितलं होतं मी अध्याय, म्हणजे 16 अध्यायाचा काय केलेलं आहे तर श्री देवदेवेश्वर महाकाव्यम. श्री देवदेवेश्वर हे महाकाव्याचं नाव आहे. रचितवान याचं काय केले तर रचना केली. पुण्यपतने म्हणजे पुण्यामध्ये पर्वतीस्थम म्हणजे पर्वतामध्ये असलेले पेशवे काळातील श्री देवदेवेश्वर मंदिरम विख्यातम. श्री देवदेवेश्वरांचं मंदिर काय आहे तर प्रसिद्ध आहे. तस्य निर्माणमाश्रित्य त्याच्या निर्माणावर आधारित विरचितम एतद ऐतिहासिकम महाकाव्यम. रचना केलेलं हे काय आहे तर ऐतिहासिक असं महाकाव्य आहे. अस्मिन पद्यपाठे ह्या पद्यपाठामध्ये छत्रपती शिवरायात आरभ्य म्हणजे छत्रपती शिवराय यांच्यापासून ते पेशवे कुलोत्पन्न पेशवे कुळामध्ये जन्माला आलेले बालाजी बाजीराव पेशवेपर्यंतम म्हणजे पेशवे बालाजी बाजीराव पर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास वर्णित. महाराष्ट्राचा काय केलेला आहे तर त्यांनी इतिहास वर्णन केलेलं आहे. तत्र महाराष्ट्र वर्णनम असे हे वर्णन करत असताना त्या ठिकाणी एक महाराष्ट्र वर्णनम नावाचं काय आहे तर इति प्रथम सर्ग हा काय आहे तर त्याचा पहिला सर्ग आहे. म्हणजे पहिला अध्याय कुठला आहे महाराष्ट्र वर्णनम. तस्मिन त्यामध्ये महाकवी म्हणजे तस्मिन म्हणजे कशामध्ये महाराष्ट्र वर्णनमध्ये महाकवी ही साभिमानम अभिमानपूर्वक महाराष्ट्रम वर्णितवान महाराष्ट्राचं काय केलेलं आहे तर त्यांनी वर्णन केलेलं आहे. षोडश शतके म्हणजे 16व्या शतकात महाराष्ट्रामध्ये देवता विशेष जे देवता विशेष आहेत तसेच उत्सव विशेष तसेच जे उत्सव विशेष आहेत प्रचलित म्हणजे चालतात तेषाम त्याचं सरळ रोचक वर्णनम अस्मिन पद्यांशे वर्तते. रोचक असलेलं वर्णन ह्या काय आहे तर पद्यांशामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या उत्सवप्रिया देवभूमी हे जे पद्य आहे त्याचं वृत्त जे आहे ते उपजाती वृत्तामध्ये यांनी काय केलेलं आहे तर ते काव्यरचना केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो उत्सवप्रिया देवभूमी यामध्ये एकूण 12 श्लोक दिलेले आहेत. तर पहिल्या श्लोक पाहण्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत तर श्लोक संधिविग्रह अन्वय नंतर आज एक नवीन भाग घेणार आहोत समास विग्रह रूपपरिचय शब्दार्थ नंतर भाषांतरम अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत तर जाणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला जो श्लोक आहे तो महाराष्ट्रावर आधारित आहे. महाराष्ट्राचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये एक कवीनं आपलं चातुर्य दाखवलेलं आहे. काही शब्दाची चालाकी केलेली आहे. बघूया आपण काय आहे. दक्षिण उत्तर सह्य असह्य अशा पद्धतीचं याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर याच्या वाग्विशेषमध्ये काय एक गोष्ट दिली आहे तिची चर्चा करूया आपण. महाराष्ट्र देश यद्यपि जरी महाराष्ट्र देश दक्षिण दिशी तिष्ठती जरी महाराष्ट्र देश काय झाले तर दक्षिण दिशेला थांबलेला आहे. म्हणजे कसं भारत देशाचे काय झाले तर आपली नर्मदा नदी जी आहे भौगोलिक भाग आहे हा नर्मदा नदीच्या खसदरीमुळं भारताचे काय झाले तर 2 भाग झाले उत्तर भारत आणि दक्षिण भारत. म्हणजे महाराष्ट्र काय येतो तर दक्षिण भारतामध्ये येतो कारण की नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे आहे म्हणून. तर ते जे आहे त्या दक्षिण दिशी तिष्ठती म्हणून दक्षिण दिशेला थांबलेला असून सुद्धा तथापि तरीसुद्धा गुणही उत्तरः म्हणजे श्रेष्ठ तो काय आहे तर गुणांनी श्रेष्ठ वर्तते म्हणजे आहे. बघा या ठिकाणी दक्षिण उत्तर सह्य पर्वताश्रित महाराष्ट्र देश कसा आहे सह्य पर्वताला आश्रय घेतलेला आहे. अपि तरीसुद्धा महाराष्ट्र देश कसा आहे महाराष्ट्र प्रदेश द्विशत म्हणजे कोणतं शत्रूणाम असह्य वर्तते असह्य असलेला हा आपला महाराष्ट्र देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परस्पर विरोधम दर्शयिता म्हणजे या ठिकाणी परस्पर विरोध दर्शविलेला आहे. कशाचा शब्दयुग्मेन शब्दाच्या जोडीने महाराष्ट्राचे गौरवम आख्याती कविहित महाराष्ट्र गौरव या ठिकाणी कवीनं केलेला आहे. जसं परस्पर विरोधी शब्द कुठले दाखवलेले आहेत दक्षिण उत्तर सह्य असह्य या ठिकाणी हे कवीनं काय केलं तर त्याच्या शब्दचातुर्यानं दर्शवलेलं आहे. येथे हे कवे हे शब्दसौष्ठवम कल्पना सौंदर्यमच स्पष्टम भवेत. याच्यावरून कवीचं काय होतं तर कल्पना सौंदर्य
आणि शब्द सौष्ठव या ठिकाणी काय होतं तर स्पष्ट होतं. त्याचं बघूया आपण. जो पहिला श्लोक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करत असताना त्याचा वागविशेष पाहिल्यानंतर प्रत्यक्षात आपण श्लोकाकडे जाणार आहोत. पण या श्लोकामध्ये काय केलेलं आहे तर आणखीनही सांगतो तर महाराष्ट्र प्रदेशाचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये दक्षिण दिशेला असूनसुद्धा तो सर्वश्रेष्ठ गुणाने प्रसिद्ध आहे. तो सह्याद्री पर्वताचा आश्रय घेणारा असूनसुद्धा शत्रूंसाठी काय आहे तर असह्य असलेला म्हणजे आश्रय न देणारा काय आहे तर महाराष्ट्र देश आहे. आणि सर्व ऋतूंमध्ये रमणीय असलेला प्रदेश हा काय आहे तर महाराष्ट्र देश आहे. या नावाने तो प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्र या नावाने खूप प्रसिद्ध आहे. हा जो भाग आहे तो प्रत्येक श्लोकामध्ये दिलेला नाही, तरी पण आपण समजून घ्यायचा आहे. आणि तिथं वर्णनाच्या शेवटी महाराष्ट्र देश काय आहे तर प्रसिद्धम आहे असं म्हणायचं आहे आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, श्लोक काय आहे तो बघूया आपण प्रत्यक्षात. गुणोत्तरो दक्षिणाधिकस्थितोऽपि सह्याश्रितोऽपि द्विषिताम् असह्यः वरवर्ती सर्व ऋतुषु रम्यरूपो देशो महाराष्ट्रम इति प्रसिद्ध. हा काय झाला तर त्याचा श्लोक झाला, पहिला श्लोक आहे. तर याचा आपण संधी विग्रह बघूया आपण. संधी विग्रहामध्ये गुणोत्तरो दक्षिणाधिकस्थितोऽपि, जसं आपण गेल्या दशकामध्ये किंवा याच्या अगोदर जे झालेला भाग आहे त्याच्यामध्ये विसर्ग संधी वगैरे याची चर्चा केलेली होती. ते संधी आणखीन पुढे आलेले आहे. तर याचा विग्रह कसा होतो ते बघूया आपण आणि नंतर आपण त्या संधीबद्दल थोडक्यात चर्चा करून पुढे जाऊया. गुणोत्तरः अधिक दक्षिणाधिकस्थितः अधिक अपि. तर विसर्ग संधीचा एक विद्यार्थी मित्रांनो नियम आहे. नियमानुसार पुढे जाऊया आपण. विसर्ग संधीचा नियम असा आहे, विसर्गाच्या पूर्वी अ आणि विसर्गाच्या नंतर अ किंवा मृदू व्यंजन आलं तर त्या विसर्गाचा काय होतो ऊ होतो. आणि गुणसंधीच्या नियमानुसार अ आणि तो ऊ मिळून ओ होतो. समजा त्याच्या पुढे जर मृदू व्यंजन असेल तर ते अधिकचं चिन्हामध्ये आहे ते निघून जातं आणि तो ओ आणि नंतर पुढचं जे व्यंजन आहे ते जशाला तसे येतं. परंतु समजा पुढे अ जर स्वर असेल तर त्या अचा लोप होतो आणि त्या ठिकाणी अवग्रह चिन्ह येतं. त्या नियमानुसार या ठिकाणी बघूया. संधी म्हणलं की पहिल्या पदाचा अंत्यवर्ण आणि पुढील पदाचा काय असतो तर आद्यवर्ण यांच्या व्याकरण नियमाने होणाऱ्या संयोगाला आपण संधी म्हणतो. तसं गुणोत्तरः यामध्ये पहिल्या पदाचा अंत्यवर्ण काय आहे तर विसर्ग आहे आणि पुढील पदाचा आद्यवर्ण कोण आहे तर द आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विसर्गाच्या अगोदर कोण आहे र. र मध्ये कोण आहे अ हा स्वर आहे. म्हणून त्या विसर्गाचा काय झाला ऊ झाला. अ आणि ऊचा ऊ होण्यामागचं द काय आहे तर हे मृदू व्यंजन आहे म्हणून त्या विसर्गाचा ऊ झाला. नंतर अ आणि ऊ मिळून काय होतो ओ म्हणजे गुणोत्तर झालं. आणि पुढे काय आहे तर दक्षिणाधिकस्थितः अधिक अपि. आता एक संधी तयार झाली, गुणोत्तरो दक्षिणाधिकस्थितः अधिक अपि. आता पुढची संधी सोडून घेऊया. या ठिकाणी पण पहिल्या पदाचा अंत्यवर्ण विसर्ग आहे, पुढील पदाचा आद्यवर्ण अ आहे म्हणजे इथं विसर्ग संधीचा नियम आहे. पण विसर्गाच्या पूर्वी अ आहे आणि विसर्गाच्या नंतर अ आलेला आहे म्हणून या विसर्गाचा ऊ झाला. त मध्ये कोण आहे अ आहे. दोघांचा मिळून काय होतो ओ होतो. आणि मग ओच्या पुढे कोण आहे अ आहे म्हणून त्या अचा काय झाला लोप झाला. त्या ठिकाणी काय झालं तर मग अवग्रह चिन्ह आलं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संधी कशी झाली, गुणोत्तरो दक्षिणाधिकस्थितोऽपि अशा पद्धतीनं अवग्रह चिन्ह येऊन ही संधी पूर्ण झालेली आहे. पुढची संधी आहे सह्याश्रितोऽपि. सह्याश्रितः अधिक अपि. या ठिकाणी पण वरती जसं नियम सांगितला विसर्गाचा, आता डबल मी सांगत नाही, तरी पण विसर्गाचा पुढे अ आलेला आहे, विसर्गाच्या अगोदर अ आहे म्हणून विसर्गाचा ओ झाला, त्याचा ओ होतो आणि पुढे अ आल्यामुळे त्याचा अपग्रह झाला म्हणून सह्याश्रितोऽपि असं या ठिकाणी झालेलं आहे. द्विषताम असह्य पुढील संधी. द्विषताम अधिक असह्य ही व्यंजन संधी आहे. म हलंत आहे त्याच्यामध्ये पुढचा स्वर मिसळला म पूर्ण झालेला आहे. पुढची संधी आहे रम्यरूपो देशो महाराष्ट्रम इति. रम्यरूपः अधिक देशः
अधिक महाराष्ट्रम अधिक इति असा याचा विग्रह झालेला आहे. पण ही संधी विसर्गाचा ओ कसा झाला त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. विसर्गाच्या पूर्वी अ आलेला आहे. पहिल्या पदाचा अंत्यवर्ण, विसर्ग पुढील पदाचा आद्यवर्ण द काय आहे तर मृदुव्यंजन आहे म्हणून विसर्गाचा उ झाला. अ आणि उ मिळून ओ होतो म्हणून प मध्ये अ आहे, या दोघांचा मिळून ओ झाला म्हणजे रम्य रूपो देशः अधिक म. पुढे पण तसंच आहे, विसर्ग आहे देशः, देशमध्ये कोण आहे अ आहे, पुढे विसर्ग आहे आणि पुढे म पण काय आहे तर अनुनासिक आहे, परंतु हे काय आहे तर मृदुव्यंजन आहे. अनुनासिक आणि मृदुव्यंजन दोन्ही पण आहे म्हणून या विसर्गाचा ओ झाला, दोघांचा मिळून ओ होतो म्हणून देशो. आणि नंतर महाराष्ट्रम इति याच्यामध्ये म हलंत आहे, हे व्यंजन आहे आणि इति मिसळा म्हणून ते पूर्ण झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संधी संपलेली आहे. तर आपण अन्वयाकडे जाऊया. दक्षिण दिक्स्थितः अपि गुणोत्तरः सह्याश्रितः अपि द्विषताम् असह्यः सर्व ऋतुषु रम्यरूपः देशः महाराष्ट्रम इति प्रसिद्धः वरवर्ती. अशा वरवर्ती हे पूर्ण झालेलं आहे. तर याचा समास विग्रह बघूया आपण. गुणोत्तरः, गुणैहि उत्तरः, तृतीया तत्पुरुष समास. तर विद्यार्थी मित्रांनो समास हे प्रकरण आपण सेपरेट घेणार आहोत, वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत, कारण की समास जर चर्चा करत बसलो तर आपण आपले श्लोक पूर्ण होणार नाहीत. म्हणून फक्त लक्षात घ्या की इथं जे समास दिले आहे त्याची चर्चा आहे आणि मी त्याच्याबद्दल सविस्तर शेवटी घेणारच आहे. गुणोत्तरः, गुणैहि उत्तरः, तृतीया तत्पुरुष समास. सह्याश्रितः, सह्यम आश्रितः, द्वितीया तत्पुरुष समास. सर्व ऋतुषु सर्वे ऋतवः तेषु कर्मधारय समास. अशा पद्धतीनं समास या ठिकाणी संपलेले आहेत. तर पुढे जाऊया आपण. रूपपरिचय. रूपपरिचयामध्ये अपि, अपि काय आहे तर अव्यय आहे. नंतर वरवर्ती हे वृत्त वर्त धातूचं रूप आहे, प्रथम गणाचं आहे, आत्मनेपद आहे. यंगलूक पुनः पुण्यार्थक रूप आहे. हे परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे विचारलं जात नाही, पण अतिशय अधिक या प्रमाणामध्ये ह्यानं वापरलेलं आहे. द्विशताम, द्विशत तकारांतम पुल्लिंगम षष्ठी बहुवचनम अशा पद्धतीनं हे काय झालं तर रूपपरिचय झाला. नंतर आपण विद्यार्थी मित्रांनो शब्दार्थाकडे जाऊया. शब्दार्थ झाल्यानंतर भाषांतराकडे जाताना सोपं होईल. दक्षिण दिक्स्थितः अपि म्हणजे दक्षिण दिक, दक्षिण दिशेला, स्थित म्हणजे असून, म्हणजे स्थित असलेला, स्थिर असून, अपि म्हणजे सुद्धा, म्हणजे दक्षिण दिक्स्थितः दक्षिण दिशेला असून सुद्धा. गुणोत्तरः म्हणजे कसा आहे गुणांनी श्रेष्ठ असलेला. सह्याश्रितः अपि सह्याद्री पर्वताचा आश्रय घेतलेला असूनही, अपि म्हणजे असूनही ही अर्थ वापरले. द्विषताम शत्रूंसाठी. असह्यः असह्य असलेला म्हणजे आश्रय न देणारा, सह्य न होणारा. सर्व ऋतुषु म्हणजे सर्व ऋतूंमध्ये. रम्य रूपः रमणीय असा. देशः म्हणजे जो देश म्हणजे प्रदेश या अर्थानं वापरलेला आहे. महाराष्ट्रम महाराष्ट्र इति या नावाने. प्रसिद्धम वरवर्ती, प्रसिद्धम वर्तते म्हणजे प्रसिद्ध आहे, पण वरवर्ती म्हणजे काय आहे तर खूपच प्रसिद्ध आहे या अर्थाने या ठिकाणी वापरलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण याचं भाषांतराकडे जो आता दक्षिण दिशेला स्थित असूनही गुणांनी श्रेष्ठ असलेला, सह्याद्री पर्वताचा आश्रय घेतलेला असूनही शत्रूंसाठी असह्य असलेला म्हणजे आश्रय न देणारा, शत्रूंना बरं का, चांगल्या लोकांना आश्रय देतो पण शत्रूंसाठी आश्रय न देणारा. सर्व ऋतूंमध्ये रमणीय असा म्हणजे सर्व ऋतूंमध्ये रमणीय असलेला प्रदेश म्हणजे हा देश जो आहे महाराष्ट्र या नावाने खूप प्रसिद्ध आहे. हे काय झालं तर त्याचं भाषांतर झालं. तर विद्यार्थी मित्रांनो पहिला जो श्लोक आहे तो महाराष्ट्रावर आधारित आहे, महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आहे. तर आज दुसऱ्या श्लोकाकडे जाणार आहोत आपण. दुसरा श्लोक पण आताच्याच पद्धतीने घेणार आहोत, पण दुसऱ्या श्लोकामध्ये काय आहे तर पंचवटीचं वर्णन केलेलं आहे. पंचवटी कुठं आहे तर नाशिक नगराच्या जवळ एक भाग आहे ते दंडकारण्याचा, त्याच्यामधलं ते काय आहे तर पंचवटीचा भाग आहे. बघूया काय दिलेलं आहे. पंचवटी नाशिक नगरस्य एकः विभागः दंडक अरण्यस्य एकः भागः इति मन्यते. अत्र अगस्त्य मुनेः आश्रमो अस्ति. म्हणजे या ठिकाणी अगस्त्य मुनीचं काय आहे तर आश्रम आहे.
वनवासे राम लक्ष्मण सीतयाः अत्र निवसन, म्हणजे वनवासामध्ये राम लक्ष्मण आणि सीता त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर निवास केलेलं आहे. हे पंचवटीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, श्लोक काय आहे ते बघूया. गोदावरी रोधसी रामचंद्र समाश्रयन पंचवटीं मनोज्ञाम उवास वान्याम अवलंब्य वृत्तिम सहानुजो यत्र सुखम सदारः. हा काय झाला तर दुसरा श्लोक झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आपण संधी विग्रह बघूया. संधी विग्रहामध्ये तर याच्यामध्ये फक्त दोनच संधी आहेत. वन्याम अवलंब्य, वन्याम म हलंत अधिक अवलंब्य, म व्यंजन आहे आणि अस्वर आहे, त्याच्यामध्ये मिळून तो पूर्ण झालेला आहे. नंतर दुसरी संधी आहे सहानुजो यत्र, सह अनुजः अधिक यत्रः. या ठिकाणी विसर्ग संधी झालेली आहे. विसर्गाचा ओ झाला तर कसा झाला, विसर्गाच्या पूर्वी अ आणि नंतर जर अ किंवा मृदू व्यंजन आलं तर काय होतो, विसर्गाचा ऊ होतो. तर बघूया आपण. आणि या ठिकाणी सहानुजः या ठिकाणी विसर्ग आहे अंत्यवर्ण, पुढील पदाचा आद्यवर्ण य आहे. य काय आहे तर अवर्गीय व्यंजन जरी असलं तरी ते मृदू व्यंजन आहे, म्हणून त्या विसर्गाचा ऊ झाला आणि अ आणि ऊ मिळून ओ झाला, म्हणून सहानुजो आणि यत्र जसं पुढे लिहिलं अशा पद्धतीने या ठिकाणी याची संधी विग्रह संपलेली आहे. पुढे जाऊया आपण अन्वयाकडे. यत्र गोदावरी रोधसी मनोज्ञाम पंचवटीं समाश्रयन सहानुजः सदारः रामचंद्रः वन्याम वृत्तिम अवलंब्य सुखम उवास. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण समास विग्रह बघूया. गोदावरी रोधसी, रोधसी ही वेगळा शब्द आहे जरा, म्हणजे काठावर या अर्थानं वापरलेला आहे. गोदावर्यः रोधः तस्मिन् षष्ठी तत्पुरुष समास दिलेला आहे. पंचवटीं, पंचानां वटानां समाहारः ताम द्विगुः समास. सहानुजः सह अनुजः अनुजेन सह सह बहुव्रीही समास. सदारः दारैहि सह सह बहुव्रीही समास. हे झालं समास विग्रह. तर याचा रूपपरिचय बघूया. रोधसी, रोधस हे सकारांतम नपुंसकलिंगी शब्द आहे, त्याचं सप्तमी एकवचन आहे. समाश्रयन याचे दोन रूप आहेत. एक लटलकार लंग लकाराचं आहे आणि एक विशेषण वापरलेलं आहे. तर कसं आहे ते बघूया. पण या ठिकाणी वापरलेलं आहे ते विशेषण आहे. सम अधिक आ अधिक श्री हा धातू आहे प्रथम गणाचा उभयपदाचा, परंतु इथं काय केलेलं आहे परस्मय पदामध्ये घेतलेलं आहे शत्रू प्रत्ययांत विशेषणम. शत्रू प्रत्ययांत विशेषणम म्हणजे यालाच काय म्हणतो आपण कर्तरी वका दहावी. आठवत असेल तुम्हाला, इयत्ता 10वीमध्ये झालेलं आहे शत्रुशानाचं, त्याच्यामध्ये हा भाग झालेला आहे. हे कसं बनतं तर आपल्याला नियम माहिती आहे, अगोदर हे समजून घेऊ आणि मग नंतर पुढे जाऊ. पुल्लिंगी प्रथमा एकवचनम. आता शत्रुशानाबद्दल मी थोडक्यात सांगतो आणि पुढे जाऊया. हे वकादहावी आहे म्हणजे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण आहे. याचं काय केलं जातं, जो धातू आहे परस्मय पदाचा धातू असेल त्याचं लटलकार प्रथम पुरुष बहुवचन घेतलं जातं. त्याच्यामधला जो प्रत्यय आहे अंतिप्रत्यय बाहेर काढला जातो. अति किंवा अंतिप्रत्यय बाहेर काढतात, त्याच्या विकरणासहित अंगाला अत प्रत्यय लावतात आणि मग नंतर ते भगवत जगत नदी शब्दाप्रमाणे चालत असतं. त्या पद्धतीनं या ठिकाणी हे समाश्रयन हे रूप बनलेलं आहे. आता याचं दुसरे जे रूप आहे लंग लकाराचं रूप कसं बनलं ते बघा. सम अधिक आ अधिक श्री प्रथम गण परस्मयपद उभयपदी आहे, तरी पण लंग लकारः प्रथम पुरुष बहुवचनम अशा पद्धतीनं आहे. परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे तर हे धातुसाधित विशेषण वापरलेलं आहे वकादहावीचं. उवास वस प्रथम गण परस्मयपद लिट लकार प्रथम पुरुष एकवचनम. लिट लकारचं पण हे काय आहे तर परोक्ष भूतकाळ या नावानं वापरला जातो. जुन्या काळाच्या गोष्टी ज्या आहेत ते सांगण्यासाठी परोक्ष भूतकाळाचा वापर केला जातो. पर अक्ष म्हणजे डोळ्याच्या पाठीमागे घडलेली घटना किंवा खूप जुनी गोष्ट आहे ते सांगण्यासाठी परोक्ष भूतकाळाचा वापर केला जातो. त्यालाच आता लिट लकार असं म्हणतात. त्याचं प्रथम पुरुष एकवचन आहे. याला फक्त अ अतुहू उहू ए आते इरे असे प्रत्यय आहेत. ते आपण ज्यावेळेस लेट लकार पाहणार आहोत त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता शब्दार्थाकडे जाऊया. यत्र म्हणजे जेथे, कुठे, गोदावरी रोधसी. गोदावरी गोदावरी रोधसी म्हणजे काय नदीच्या, हे सप्तमीच रूप आहे म्हणजे वर
या अर्थानं, म्हणजे गोदावरी नदीच्या काठावर, गोदावरी रोधसी, गोदावरी नदीच्या काठावर, मनोज्ञाम म्हणजे सुंदर, रमणीय अशा, पंचवटीम म्हणजे पंचवटीचा, समाश्रयन आश्रय घेऊन, सहानुजः म्हणजे लहान भाऊ कोण आहे, लक्ष्मणासोबत म्हणजे अनुजासोबत किंवा लहान भाऊ लक्ष्मणासोबत, सदारह पत्नीसह म्हणजे कोण, सीतेसोबत असलेला, रामचंद्र श्रीरामचंद्र, वन्यामवृत्तीम म्हणजे वनवास अवलंब्य स्वीकारून पत्करून, सुखम सुखाने म्हणजे सुखपूर्वक, उवास म्हणजे राहिला. तर इथं प्रभू रामचंद्राचं वर्णन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसोबत त्या पंचवटीमध्ये राहिलेले आहेत. त्या पंचवटीचं पण या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. पुण्यपवित्र भूमीचं हे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. तर भाषांतर बघूया. जिथे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या सुंदर म्हणजे रमणीय अशा पंचवटीचा आश्रय घेऊन लहान भाऊ लक्ष्मणासह सोबत आणि पत्नी सीतेसोबत असलेला श्रीरामचंद्र वनवास स्वीकारून किंवा पत्करून सुखाने म्हणजे सुखपूर्वक इथं राहिले, म्हणजे पंचवटीचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ते राहिलेले आहेत. अशा पद्धतीचा माझा महाराष्ट्र देश काय आहे तर खूपच प्रसिद्ध आहे असं म्हणायचं आहे. तर हे महाराष्ट्रभूमीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फक्त 2च श्लोक पाहणार आहोत. पहिला श्लोक महाराष्ट्र प्रदेशाचं वर्णन आहे आणि दुसरा श्लोक जो आहे तो पंचवटीचा आहे वर्णन, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण ज्या ठिकाणी वनवासाला आल्यानंतर राहिलेले आहेत त्याचं आपण वर्णन केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच ठिकाणी थांबूया आपण. धन्यवाद.